आज 3 फेब्रुवारी. वजन कमी करायसाठी काही पथ्य पाळायचे आणि काय पथ्य नाही पाळायची. बघा, पथ्य काय पाळायचं आहे तर कोणती वस्तू खावा, म्हणजे पदार्थ खावा, पण ते प्रमाणात खायचं आहे. त्याला आपलं चुकतंय काय, आपण एकच खातोय आणि त्याच्याबरोबर प्रोटीन फायबर हे आलंच पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही भात खाताय, घरातलं सांगतोय मी, भात खाताय, भाकरी खाताय, चपाती खाताय, तर त्याच्याबरोबर प्रोटीन पाहिजे. मग प्रोटीनमध्ये काय येईल, चिकन, मासं, अंडी हे खात असाल तर, पण ह्याच्यामध्ये रस्सा, जास्त तेलाचं आमटी म्हणजे जे काय तुम्ही मसाल्याचं करताय ते नको पाहिजे आहे. ह्याच्यासोबत तुम्ही सॅलड पाहिजे आहे. भात खाताय, भाकरी खाताय, चपाती खाताय, ते पण घ्या, त्याचं प्रमाण पाहिजे, पण प्रमाणात त्याच्याबरोबर प्रोटीन ते चांगला पाहिजे आहे. त्याच्यासोबत फायबर पाहिजे, काकडी, टोमॅटो, बीट, गाजर, सलाड पाहिजे. आणि जर हे खात नसेल अंडी, चिकन, मासे, तर सर्व प्रकारची कडधान्य, मूग, मटकी, चवळी, राजमा, जे काय असेल ते, डाळी, ह्याच्यामध्ये पण आपल्याला प्रोटीन मिळतं. त्याच्या रेसिपी करताना कमीत कमी मसाला आणि कमीत कमी तेलाचा वापर करा. हे त्याच्यासोबत असलं तर तुम्हाला वजन वाढणार नाही. म्हणजे वाढणार नाही असं नाही, बाकीच्या पण हालचाल पाहिजेत. आपलं चुकतं काय, भात, भाकरी, चपाती ह्याच्याबरोबर कोणती भाजी आमटी घेतो, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात. त्याच्यामध्ये प्रोटीन आहे का आपण हे बघतच नाही. प्रोटीनयुक्त भाजी आमटी असणारी, जे काय आपण कालवण म्हणा, काय म्हणतो ते पाहिजे सोबत खायला. मग तुम्हाला वजन वाढत नाही. हे चुकतं. आणि त्याच्याबरोबर मात्र व्यायामाला कारणं सांगू नका. व्यायाम हा पाहिजेच, झालाच पाहिजे. हालचाली ह्या झाल्याच पाहिजेत. दिवसभरामध्ये 2.5, 3, 3.5 लिटर या दरम्यान अंदाजे प्रत्येकाचं वय, वजन, उंचीनुसार पाणी प्या. हालचाली मात्र करायला विसरू नका. तुम्ही जर एकाच ठिकाणी तास, 1.5 तास, 2 तासपेक्षा जास्त बसताय तर तुमचं वजन हे वाढत राहणार आहे. मग काही जर लोक बसून असतात दिवसभर 8-8 तास, त्यांचं वजन वाढत नाही. त्याची कारणं वेगवेगळी असतात, पण ज्यांचं वाढतं त्यांच्यासाठी सांगतोय, लहान लहान हालचाली करा आणि अशाच माझ्यासाठी फॉलो करा.